फेब्रुवारी 2024 मध्ये 2 राजयोग जुळून आलेले आहेत आणि या 2 राजयोगांचा फायदा 6 राशींना होणार आहे। त्या 6 राशी कोणत्या आहेत ते सांगते। पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे कर्क रास, चौथी रास आहे कन्या रास, पाचवी रास आहे तुळ रास आणि 6वी रास आहे मकर रास। या 6 राशींना या 2 राजयोगांचा लाभ होणार आहे। पण लाभ होणार आहे म्हणजे नक्की काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना फायदा बघायला मिळणार आहे, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, फेब्रुवारीमध्ये 5 ग्रहांचं गोचर होत आहे। ग्रहांचं गोचर म्हणजे ग्रह राशी परिवर्तन करतात, थोडक्यात जागा बदलतात असं आपण म्हणू शकतो। यामध्ये बुध, मंगळ, शनी, शुक्र आणि सूर्य यांचा समावेश आहे। महिन्याच्या सुरुवातीलाच बुध मकर राशीत प्रवेश करेल, तर 5 फेब्रुवारीला मंगळ सुद्धा मकर राशीमध्ये प्रवेश करेल। त्यानंतर 8 फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्तंगत होईल। 11 फेब्रुवारीला न्यायाधीश शनिदेव कुंभ राशीत अस्तंगत होतील। आता तुम्हाला अस्तंगत होणं म्हणजे काय समजलं नसेल तर तो भाग सोडून द्या, कारण की 6 राशींना लाभ काय होणार आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। 12 फेब्रुवारीला मकर राशीत शुक्र गोचरामुळे त्रिग्रही योग तयार होईल। त्यानंतर सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल। या ग्रहांच्या गोचरामुळे 6 राशींना उत्तम लाभ मिळेल। फेब्रुवारी महिना 6 राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल। आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनाने, कुटुंबाचा पाठिंबा मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा लाभच लाभ पाहायला मिळेल। आता लाभ होणारे म्हणजे नक्की काय होणार आहे ते एक एक राशीनुसार जाणून घेऊ। सुरुवात करूया मेष राशीपासून। मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, बाणेदारपणा या गोष्टी बघायला मिळतात। मेष ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे अर्थात या राशीच्या लोकांना राग लवकर येतो, पण कोणतंही आव्हान स्वीकारायला या मागे पुढे पाहत नाही, नेहमी तयार असतात। अशा व्यक्ती नेतृत्व करण्यासाठी अगदी उत्तम असतात। या राशीचे लोक जोडीदारावर नेहमीच वर्चस्व गाजवतात। या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही, बोलायला जरा फटकळ असतात, त्यामुळे दुसऱ्यासाठी कितीही केलं तरी बोलून घालवतात। त्यामुळे या लोकांनी जरा बोलण्यावर कंट्रोल केला तर यांची किंमत लोकांना राहील, कारण तुम्ही दुसऱ्यासाठी कर करता आणि बोलून सगळं घालवता, बोलूनही दाखवता की मी एवढं केलं, तर ही गोष्ट तुमच्या विरोधात जाते। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बुधादित्य आणि आदित्य मंगल प्रभावी ठरणार आहेत। राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल। राजकारणात प्रभाव वाढेल, समाजात प्रभाव वाढेल, इतकंच काय तर लोकप्रियता सुद्धा वाढेल। हे झालं राजकारणातील लोकांसाठी। बाकीच्यांचं काय? नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा आर्थिक लाभ पाहायला मिळेल। आता वळूया वृषभ राशीकडे। वृषभ राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती अतिशय चांगली असते, पण असं असलं तरी आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा अंदाज घेताना मात्र या व्यक्ती चुकू शकतात। या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करत असतात। वृषभ राशीच्या व्यक्ती जिद्दी असतात, कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट बघायची यांची तयारी असते। वृषभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहिती का, त्यांना सगळं अगदी व्यवस्थित लागतं, कुठेही तडजोड त्यांना मान्य नसते। खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा यांचा स्वभाव असतो। या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात, तसंच इमानदार असतात आणि यांचा इमानदारपणाच यांना यश मिळवून देतो। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे। कशा प्रकारचा? तर परदेशात शिक्षण किंवा उच्च शिक्षणात यश मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करत असाल तर हा काळ चांगला आहे। आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल। धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रा यांचा योग फेब्रुवारीमध्ये आहे। घरात काही शुभ कार्यही होऊ शकतं। वडील किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून लाभ मिळू शकतात। हा महिना आर्थिक प्रगतीसाठी वृषभ राशीसाठी लाभदायी, फलदायी, फायदेशीर मानला जातो। कर्क रास। कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र, त्यामुळे अत्यंत भावुक वृत्तीची, हळव्या मनाची ही रास आहे। खूप प्रेमळ परंतु तेवढीच चंचल अशी कर्क राशीची लोक असतात। अतिसंवेदनशील स्वभावामुळे कधी कधी त्यांचं नुकसान होऊ शकतं, कारण निसर्गतःच ही रास पाण्यासारखी निर्मळ मनाची आहे। दुसऱ्याच्या भावनांची कदर करणारी, दुसऱ्याविषयी तेवढीच आपुलकी बाळगणारी आहे। पण त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा मात्र समोरच्या व्यक्ती घेताना दिसतात। तसा अनुभव कर्क राशींच्या व्यक्तींना खूप वेळा येतो की समोरची व्यक्ती यांच्या भावनांची कदर करत नाहीये आणि यांच्या भावनांचा, यांच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेते।
म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींनी स्वभावामध्ये थोडा व्यवहारीपणा ठेवला तर त्यांचं जास्त नुकसान होत नाही. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्तींचा सन्मान वाढणाऱ्या घटना घडणार आहेत. कोणत्याही सरकारी क्षेत्रात लाभ आणि यश मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणूक सुद्धा यश मिळवून देईल. या काळात नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीतही पूर्ण सन्मान तुम्हाला मिळेल. कन्या रास अत्यंत व्यवहारी, हिशोबी आणि महत्वाकांक्षी अशी कन्या राशीची लोक असतात. कन्या राशीच्या व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याच जणांशी सल्ला घेत असतात. करतात मात्र आपल्या मनाचंच आणि यांच्या मनाचा थांग पत्ता या कोणालाही लागू देत नाही. हजरजबाबीपणा असतो यांच्याकडे, वाक्चातुर्य असतं, दूरदर्शीपणा हे सगळे गुण निसर्गतःच असतात. फक्त यांच्या वागण्यातला अतिहिशोबीपणा आणि अतिव्यवहारीपणा जवळच्या माणसांची मनं दुखावून जातो. पण कन्या राशीच्या महिला ज्या असतात ना त्या मात्र उत्तम गृहिणी पाहायला मिळतात. म्हणजे घरात कुठल्या गोष्टी हव्यात कुठल्या नको या बाबतीत अगदी दक्ष असतात आणि स्वयंपाक उत्तम करतात. आता कन्या राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे तर मुलांकडून आनंद मिळू शकतो. वैवाहिक जीवन आणि कुटुंबात सुद्धा उत्साह पाहायला मिळेल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत सुद्धा उत्साही वातावरण राहील. नात्याला पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुळ रास तुळ राशीच्या लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जरा कमी असते. ते कोणत्याही कामाचा निर्णय मोठ्या विलंबाने घेतात. या लोकांची निर्णय क्षमता इतकी कमकुवत असते की ते स्वतः निर्णय बदलत पण राहतात. आत्ता हे घेतलाय मग नाही हे नको ते करू ते नको ते करू असं यांचं खूप होतं. परंतु तुळ राशीचे लोक न्यायप्रिय असतात. यांना अन्याय कुठल्याही गोष्टीत कुणावरही झालेला आवडत नाही. स्वतःवर तर नाहीच पण दुसऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला तुळ राशीची लोक बघू शकत नाही. या राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना अत्यंत फलदायी आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक जाणार आहे. कारण शुक्राच्या प्रभावामुळे सुखाचं साधन वाढणार आहे. आर्थिक बाजू ही मजबूत झालेली पाहायला मिळेल. बचतही वाढेल. नोकरदार लोकांसाठी सुद्धा हा महिना चांगला राहील. त्यांना लाभासोबतच पूर्ण सहकार्य सुद्धा त्यांच्याबरोबरच्या लोकांचं मिळेल. मकर रास अत्यंत कष्टाळू अशी मकर राशीची लोक असतात. यांना कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. प्रयत्न करून 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 ही लोक यश खेचून आणतात असंच म्हणावं लागेल. पण फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र मकर राशीच्या व्यक्तींना सूर्य, बुध आणि मंगळाचं संक्रमण करिअरमध्ये प्रगती आणि लाभ देऊन जाईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ आहे. वडिलांकडूनही लाभ पाहायला मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबतीतही यशस्वी होताना तुम्ही दिसाल. तर या होत्या त्या 6 राशी ज्यांना फेब्रुवारी महिना हा अतिशय लाभाचा जाणार आहे. मंडळी, फेब्रुवारी महिन्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना लीप इयर आहे. म्हणजे 29 दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे हा महिना खरंच खास आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.